विशाल बरं कम्पॅरिझन करत असाल तर मी हे म्हणेल की विशाल खूप निगेटिव्ह वागलाय आतमध्ये आणि त्याला बाहेर आल्यानंतर हे कळलंय की आपण म्हणजे एवढं निगेटिव्हली वागलेलो. आणि मी तो जो आता बोलतोय तो रिअल असावा असं मी अज्युम करतो. कारण की शिव मला खूप आवडतो, अभिजित सावंत पण आवडतो, हे सगळे मित्र आहेत. तर ऑफकोर्स म्हणजे चांगलाच असावा तो. चांगले चांगले लोक युजली मित्र असतात. तर तो असा असावा. तर मग आता आतमध्ये त्याने एवढं निगेटिव्ह वागलंय, मग आता बाहेर येऊन त्याला जेवढा तो चांगला आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त चांगलंच वागावं लागेल जोपर्यंत ती इमेज क्लिअर नाही होत. मी असंही म्हणत म्हणजे ह्याच्यामध्ये तो फेक करतो असं नाही म्हणत. हीच इमेज पॉझिटिव्हच असावा तो बाहेर. पण त्याच्याकडे ऑप्शन नाही, कारण की बाहेर येऊन पण जर तो तसा वागला तर मग मग लोक बाहेर शिवाच घालतील. त्याने हा, ते बोला क्लिअर बोला. करतो. तिने तिला हा प्रश्न पण विचारला गेला रुचिताच्या बाबतीमध्ये. तिने कुठल्याच गोष्टीमध्ये ताई कोणाला ब्लेम नाही केलं. मी जो पाहिला एक इंटरव्ह्यू पाहिलाय त्याच्यामध्ये ती अशी म्हणतीये की जेव्हा मी खरं खोटं असं काय करायचे तेव्हा पण मला बोलायचे, आणि जेव्हा मी वेगळ्या पद्धतीने केलं तरी मला बोलायचे. तिला प्रश्न विचारल्यानंतर तिने उत्तर दिले की मला असंही केलं तरी पण प्रश्न विचारायचे आणि तसंही केलं तरी प्रश्न विचारायचे, तर असं झालं असं ती म्हटलीये. दुसरीकडे स्मोकिंगच्या बाबतीमध्ये रुचिताच्या बद्दल बोलली तर तिने रुचिताला काय कमेंट नाही केली. ती म्हणली मला माहिती नाही ती तसं का म्हटली, आणि रुचिताला काहीच खराब बोलली नाही. ती म्हणली मला माहित नाही ती तसं काय म्हटली, पण मी असं काही केलं नाहीये, आणि कोणी असेल आता त्याच्या मागे तिचा काय उद्देश होता हे पण मला नाही माहिती असं बोलली ती क्लिअरली. आणि दुसऱ्या पण कुणी असतील तुम्ही विचारा म्हणे बाकीच्यांना की मी जर स्मोकिंग केलं असेल तर बाकीचे पण लोक बोलले असते, तर तुम्ही बाकीच्या कंटेस्टंटला विचारा की स्मोकिंग बद्दल, असं म्हणली. काही खराब बोलली नाहीये. नाही, जसं रुचिताने येऊन घाण केली, तिला अक्षरशः म्हणजे बिग बॉस तरी बोलवलं नाही काल, म्हणजे ह्याच्यापेक्षा दुसरा अपमान काय असू शकतो सांगा तुम्ही. सो मला असं वाटतं की नाही का, झालं गेलं, विनर ती झाली, सर्व हॅपी आहेत, ज्याला नसेल हॅपी व्हायचं तो नाही हॅपी, पण हा जो मुवमेंट आहे ना तो तीच आहे. सो मला असं वाटतं की ते निगेटिव्ह परत आता हे लोक प्रश्न विचारणार, आता हे जे आहेत ना ते लोकांना म्हणजे सोशल मीडिया वगैरे वापस हे सगळे जे लोक आहेत ना ते उलट पालट करून क्वेश्चन करणार, तर तिच्याकडनं कंटेंट काढून घेण्याचा प्रयत्न करणारच. सो मला एवढंच म्हणायचंय की तिने आता तिच्या फक्त म्हणजे नाही का ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे की आता मला काय पॉझिटिव्ह ठेवायचंय, मला काही बोलायचंय, कारण की ही लोक विचारणार, एखादा शब्द तो जाणार, मग तो ट्रोल होणार आणि मग ती गोष्ट परत ती निगेटिव्ह दिसणार. सो एवढी मेहनतीने कुठेतरी ट्रॉफी मिळवलेली त्या गोष्टीला कुठेतरी असं नाही का, मला असं वाटतं क्वेश्चन मार्क लागला नाही पाहिजे. माझं पॉझिटिव्हली सांगत होता की रुचिताला झालं त्याचा तिने काल आपण रिझल्ट बघितला की अक्षरशः बोलवलं नाही, ह्याच्यापेक्षा अपमान काय असू शकतो. मी तेच म्हणतोय ताई की मला नाही वाटलं, मी तेच म्हणतोय की मला असं वाटलं नाही की ती निगेटिव्ह काय बोलली. म्हणजे असू शकतं, लोकांना वाटू शकतं, पण मला असं वाटलं की तिला जे प्रश्न विचारले गेले त्याची उत्तर तिने दिली, आणि जर तिने दिली नसती, समजा ती काहीच बोलली नसती त्याच्यावरती, मला काही बोलायचं नाही असं म्हटली असती, तरी लोक हेच म्हणायला बसले असते की बघा काहीच बोलली नाही म्हणजे हिचं काहीतरी आहे, असं मला वाटतं. काहीतरी गौड बंगाल आहे, ही ऍक्टिंगच करत होती, फेकच करत होती. तर तिला जे विचारलं तिचं तिने स्पष्टीकरण दिलं, त्याच्यामध्ये ती कोणालाच खराब म्हटली नाही. रुचिताला पण ती खराब नाही म्हटलेली. तर मला वाटत नाही की रुचिताशी कंपॅरिझनच होऊ शकत नाही. रुचिताने घाण केलीच आहे,